टीचर जी कैसा लग रहा है आज आपको? बहुत अच्छा लग रहा है. इट्स रियली व्हेरी प्लेजेंट मॉर्निंग. व्हेरी गुड. आता तुला मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुला उत्तरं द्यायची आहेत. यार आज सकाळी सकाळी प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते याचा अर्थ काय? काय बोलतेस तू आगळम बगळम संस्कृत मध्ये? नेक्स्ट क्वेश्चन. गनिमी कावा म्हणजे काय? एक मिनिट थांबा. एकच मिनिट थांबा. काय करते? गुगल. नाही. साताऱ्याच्या गादीवर कोणाची सत्ता होती? माझी तर नक्कीच नव्हती, पण साताऱ्याच्या गाडीवर तुझी सत्ता आहे. सो गाडी प्लीज नीट चालवा. कळलं? ऑलराइट. हां. आज तुला इतिहासाच्या विहिरीत ढकलणार आहे. ढकललंयस तू ऑलरेडी. हां. सो आता मला प्लीज डेस्टिनेशनवर लवकर पोहोचव. आपण पोहोचलो. कुठे आलो आपण? आपण लिंब गावात आलेलो आहोत. बारामोटाची विहीर आहे, तिथे जायचंय आपल्याला. ओके, नॉट बॅड. आज इतिहासाचा दिवस आहे दिसतो. माझा ना आवडता सब्जेक्ट. हैला गौरी, तुम्हाला या इतिहासाच्या विहिरीत उडी मारायला बोलवलंय? आई शपथ, मला आवडेल. ए चल. थांबा धाकट्या राणी सरकार. काय? थांबा. येथे पहा, हे शेत दिसते आहे. याच्या पुढे आमराई आहे आणि हा सारा बुलुक राजांनी आमच्या नावे बहाल केलाय. अगं काय झालंय तुला? हॅलो. अरे आमच्या दास्या दिसत नाहीत त्या. त्यांना म्हणावं राजदरबारी तडक पोहोचा. दिवाणजी. दिवाणजी कोण इकडे? हा काय गलथान कारभार आहे सगळा. आम्ही एवढ्या राजांच्या मर्जीतल्या लाडक्या राणी आणि तुम्ही आमची बडदास्त ठेवत नाही म्हणजे काय? राजांना सांगून आम्ही तुमची ट्रान्सफर करू. ट्रान्सफर? बरं बरं. तुला इतिहास सावलाय का? अरे 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 चल चल चल. तुझ्यावर ना पाणी मारते हे विहिरीचं. हा म्हणजे तू जरा ठीक होशील. अरे अरे, हे असे भलते सलते बोलून तुम्ही आमचा पाण उतारा करत आहात धाकट्या राणी सरकार. पाण? बरं ठीक आहे, तुला ना इथे फार वेळ थांबू दिलं नाही पाहिजे. चल आता वर चल चल पटकन. बसा. हे एक बरे झाले. तुम्ही आम्हाला आमच्या सिंहासनावर आसनस्थ केले. माफी असावी थोरल्या लाडक्या राणी सरकार. परंतु आम्हाला तिथे एक शिलालेख दिसतो आहे. त्यावर कोरले आहे गाईड, चहा सरबत, रवी वर्णेकर नाश्ता जेवण. आम्हास असे वाटते की तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्यावे आणि ह्या जागेबद्दल माहिती करून घ्यावे आणि कृपया करून या इतिहासातून बाहेर या. चहा सरबत. रवी सर. हा नमस्कार, बोला ना. आम्ही मुंबईतून आलोय. होय का? आम्हाला या विहिरीबद्दल माहिती हवी होती. चालेल तर पण आम्हाला भूक पण लागली. माझ्याकडे चहा नाश्ता जेवण सगळं आहे. क्या बात है. मग आपण आधी पहिल्यांदा बघून येऊ विहीर आणि बघून येऊ. चालेल चला. आज आम्हाला सांगा इकडचा विहिरीचा इतिहास. खऱ्या अर्थाने हा, ही ऐतिहासिक विहीर आहे. संभाजीचा मुलगा शाहू यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम आहे. हा, त्यावेळेला
औरंगजेबाला भेटण्यासाठी शाहू आणि एक दासी गेलेली होती, त्या म्हणजे विरुबाई. तर विरुबाई आणि शाहू यांनी मिळून हे बांधकाम केलेलं आहे 1719 ते 1724. ओके. मग आता हे बांधकाम शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरामध्ये 3500 एवढी आंब्याची झाडं लावलेली होती. अरे बापरे. ही टोटली आमराई होती आणि त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती. क्या बात आहे. म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू शेतीसाठी पाणी किंवा आमराईसाठी पाणी असा होता. या साधारणपणे 200 एकरमध्ये ही आंब्याची झाडं होती. त्यावेळेला ही दाट झाडी होती. छत्रपती शाहू सातारून घोड्यावरून इकडे यायचे. इथं थोडीशी बैठक व्यवस्था आहे, इथं ते विश्रांती घ्यायचे. ही निवासाची जागा नाही. आणि हे काय आहे? ही आपण उभा आहोत ना, ही उपवीर आहे. उपवीर म्हणजे हे साठ्यासारखं आहे, हे काय फारसं खोल नाही. मुख्य विहीर तिकडे आहे, तेच पाणी वरती आल्यानंतर इकडे येतं. ही पाण्याची हायेस्ट वॉटर लेवल आहे. मग पूर्वी आपल्याकडे पाणी वरती उचलण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर्स किंवा इंजिन्स नव्हते. त्यावेळेला हे पाणी बैलांनी चालवतात ती मोट, त्या मोटेद्वारे उचललं जायचं. इकडं 3 मोटांची जागा आहे, या बाजूला 3 मोटांची जागा आहे, म्हणजे 6 मोटांच्या जागा इकडे आहे. ही 2 शिल्प बघा, ही महत्वाची आहेत. यांना मराठीमध्ये व्याल असं म्हणतात. व्याल म्हणजे वाघ आणि सिंहाचं कॉम्बिनेशन असतं. सिंहाचं शरीर असतं, वाघाचा चेहरा असतो. शौर्य आणि समृद्धी याचं ही प्रतीक मानले जातात. ही महत्वाची शिल्प आहेत, बऱ्याचशा किल्ल्यावरून आजही आहेत. मुख्य विहीर इकडे आहे. आता ही खाली वर्तुळाकार आहे. पाणी जे आहे ते साधारण 50 ते 55 फूट आहे. विहिरीची एकूण जी उंची आहे ती साधारणपणे 100 ते 110 फूट आहे. आता पाण्यापर्यंत दगडी बांधकाम आहे. या बाजूला एक दिवळीसारखा भाग आहे, तिथून तळापर्यंत उतरण्यासाठी छोट्या पायऱ्या ठेवलेल्या आहेत. 300 वर्षामध्ये हे पाणी कधीही आटलेलं नाही. आता हे वरती जे आहे हे अष्टकोनी आहे. अष्टकोनी असताना मध्ये जे कंगोरे आहेत ना, त्या कंगोऱ्यावरती प्रत्येक कॉर्नर मध्ये नागाचं शिल्प आहे. छोटे नाग आहेत. नागाला हिंदू संस्कृतीमध्ये संरक्षक मानलं जातं, म्हणून ही नागांची शिल्प आहे. आता मध्ये जी बैठक व्यवस्था आहे याच्यावरती बैठक व्यवस्था आहे, तर त्याला या बाजूनं आणि या बाजूनं असं आपल्याला दोन्ही बाजूनं जाता येतं. तर आपण इकडनं वरती जाऊया. चला तुम्ही. अंधार आहे खूप. नाही एवढं दिसेल ना? दिसण्यासारखं नाही. या हा हे बघा, तुम्ही वरती जर बारकाईने बघितलं तर इथं लोखंडी कड्या आहेत. इथं वाळ्याचे चिकाचे पडदे सोडलेले असायचे. दरवाजे लावले, पडदे सोडले की हे नॅचरल एसी रूम सारखं आहे. उन्हाळ्यामध्ये थंड असतं, हिवाळ्यामध्ये उबदारपणा असतो. इथं खाली बैठ्या गाद्या गालीच्या टाकलेल्या असायचा. आणि इथं छत्रपती शाहू विश्रांतीसाठी यायचे. बाजीराव चिमाजी आप्पा बरोबर सिक्रेट मीटिंग इथं झालेले आहेत. खलबत, मराठीमध्ये आपण खलबत म्हणून याचं अंधारी जिने आणि हा ह्या वाटा अशा आहेत, एका वेळेला एकच व्यक्ती येऊ शकते अशा ह्या वाटा आहेत. याच्यावरती छत्रपतींचं सिंहासन आहे. आपण वरती जाऊया. हे बघा, अगदी असं सिंहासन पाचाडला म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी जिजाऊंची वृद्धावस्था गेली तिकडे असंच आहे. तर इथं बसून छत्रपती शाहू स्थानिक लोकांशी संवाद साधायचे. मी ज्या विरुबाईंचा उल्लेख केला त्यांचा वाडा शेजारीच होता. अच्छा. आज ती आमराई राहिलेली नाही. अवशेष रूपाने एका दुसरं झाड आहे. हे झाड मात्र त्यावेळेच आहे. त्या काळापासूनच आहे. हा, हे 300 वर्षापूर्वीच आहे. हे पिपरणी, बोली भाषेत पिपरणीचं झाड आहे. वड आणि पिंपळ याच्या मधलं आहे. तोच विचार करत होते मी की हे नक्की वड आहे का काय. हा, तर त्या दोन्हीच्या मधलं आहे. वड आणि पिंपळ याच्या मधलं ते झाड आहे. ते 300 वर्षापूर्वीच आहे. आता या विहिरीचा जर एकूण आकार बघितला तर हा शिवलिंगाकृती आहे. आता मोठ कशी चालायची ते मी जरा तुम्हाला सांगतो. ओके. बापरे, केवढं खोल आहे. हा फार खोल आहे, साधारण 100 फूट आहे. ही जी 2 होल्स आहेत ना, इथं 2 असे लाकडी खांब असायचे. उंची 4.5 ते 5 फूट. मध्ये एक लाकडी चाक असायचं.
ते 1.25 ते 1.5 फुटाचं असायचं. ही जी खाच आहे ना, या खाचेमध्ये आडवा रोलर असायचा, कणा म्हणतात त्याला. या 2 चाकावरून 2 दोर विहिरीत जायचे. त्याला खाली पूर्वीच्या काळी कातडी पिशवी जोडलेली असायची, शंकू आकाराची. ओके. ही साधारणपणे 150 ते 200 लिटरची असायची. आणि हे 2 दोर इथं बैलांना जोडलेले असायचे. बैल पुढे गेले की ही पिशवी खालून वरती यायची, हिथं ओतली जायची. बैल मागं आले की ही पिशवी परत खाली जायची. एकूण स्ट्रक्चरला मोठ असं म्हणतात. ही एका मोठीची जागा, ही दुसऱ्या आणि ही तिसऱ्या. या तिन्हींचं पाणी काढून असं दिलेलं आहे. काय हुशार. इकडं 3 मोठांच्या जागा, समोर 3 म्हणजे मुख्य विहिरीला 9 मोठांच्या जागा आहेत. पलीकडं 6 आहे. 9 6 15 होत आहेत. प्रत्यक्षात चालू होत्या 12, म्हणून हिला 12 मोठीची विहीर असं नाव पडलं. अहो थोरल्या राणी साहेब, बोला. तुम्ही तुमचा फोन आत विसरलात. असू द्या. हो, असू द्या. बर, बाय द वे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतिहासाची ही विहीर दाखवली. माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक ऐतिहासिक गिफ्ट आहे. ऐतिहासिक. येस, डोळे बंद करा. बर, आता उघडा. ऐतिहासिक. वा वा. आवडलं का तुम्हाला? हो हो. मी दिसत नाही. हा, घे बाबा. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? नेला का नाही इतिहासाच्या विहिरीत? सातारा, 12 मोठांची विहीर, गाईड रवी वर्णेकर, पिठला भाकरी आणि ठेचा पण होता. आणि आम्ही तिखट न खाणारे, आम्ही तिकडे तिखट चाखून माखून खाल्ले आहे. काय होतंय? तुम्ही तिकडे राणीसाहेब होतात की नाही, आता इकडे आम्ही राणीसाहेब. सो आमचा हुकूम आहे की इकडे इकडे लाईक करा. आणि लाईकला मराठीत काय म्हणतात? सांग ना. काय सांग. आम्हाला माहिती लाईकच म्हणतात. लाईकच म्हणतात. हो, आम्हाला माहिती आहे की हा व्हिडिओ तुमच्या पसंतीस उतरलाय. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि इथे कमेंट बॉक्स मध्ये इथे झालं एक मिनिट. तर त्याच्यावर तुम्ही जागा सांगा, तिथे आम्ही येतोय. थँक्यू. व्हायरस मराठी आणि Awesome to Awesome. Thank you.